अगं मम्मी, आज काय बनवू? आज बनव तुझ्या पद्धतीने मालवणी फिश करी. चालेल. असे घेतले तिथे असे त्यात मी मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून घेतलंय. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तवा ठेवलाय, तव्यात तेल टाकलंय 1 पळी. गरम तेल झाल्यानंतर जे माशाचे पीस होते ते टाकून म्हणजे फ्राय करायचे आहेत आपल्याला. फ्राय करून घ्यायचे आहेत मस्तपैकी. त्यानंतर मी कढई ठेवली आहे, त्यात लसूण, खोबरं, कांदा, टमॅटो आणि आलं टाकून घेतलं आहे. बिना तेलाचं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी. करपूस असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी मिरच्या घेतल्या ज्या भिजत ठेवलेल्या होत्या 2 तास तरी. त्यातल्या ज्या बिया होत्या मी ते काढून घेतल्या, म्हणजे वाटपमध्ये लागणार नाहीत बिया. मिक्सर जारमध्ये टाकून घेतल्या मिरच्या. त्यानंतर मी धने पण भिजत ठेवले होते, ते पण मी मिक्सर जारमध्ये टाकलेले आहेत. आणि जे वाटप होतं ते पण टाकलेलं आहे. वाटप असं मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण, म्हणजे असे दाणे दाणे नाही लागले पाहिजेत. मासे असे फ्राय करून घ्यायचे आहेत खरपूस. त्यानंतर तीच कढई मी ठेवलेली आहे, त्यात मी 2 पळी तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि जे वाटप आपण केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे. वाटप मी भाजून घेतलं आहे आधी. त्यानंतर मला लक्षात आलं की तमालपत्राची पानं टाकली मी 2. टाकली नव्हती मी तेलात, वरूनच टाकली, मग ती पण टाकली. त्यानंतर मग मिक्सरमध्ये जो मसाला राहिलेला होता वाटप, त्यातच मी पाणी टाकलं आणि ते ओतलं. आणि मस्तपैकी उकळी येऊ द्यायचे, शिजवायचं आहे पूर्ण असं. त्यानंतर मी टाकलं आहे त्यात मीठ आणि लाल तिखट 2 चमचे टाकले आहेत. आणि भाजून घ्यायचं आहे ते पण. उकळी यायला ठेवली आहे मी असं. उकळी आल्यानंतर मी त्यात जे फ्राय केलेले माशाचे पीस होते ते मी टाकून घेतले आहेत. आणि हे आपलं असं मस्तपैकी माशाची करी तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही कशी मस्तपैकी झाली आहे ना.